गावाचं नाव जगाच्या नकाशावर उमटवणारा माणूस, वाकोदसारख्या नखुशा गावातला हा माणूस हजारोचा पोशिंदा झाला. हजारो घरामधले चुले भाऊमुळे पेटताय. परिस्थितीचे चटके सहन करीसन भाऊ चालत राहिले. पपेन, पाईप, ठिबक, सौर ऊर्जा, कांद्याची पावडर, हळायचे रस असे लयच उद्योग भाऊनं उभे केले. त्याचबरोबर अनुभूती नावाची शाळा काढली. भारतात तसंच ठिकठिकाणी कारखाने काढले. देशात तर देशात, परदेशात बी कारखाने घेतले. ठिबकच्या थेंबर पाण्यावर बागायती आणली. दांडानं पाणी जाय ते थेंबात आणलं आणि शेतकऱ्याला नवं तंत्र दिलं. त्यावरून बागायती वाढली, बागायती रास वाढली. केळीचे रोपं टिश्यू कल्चर पद्धतीनं केले आणि बाग एका वर्षात उरकायला लागले. शेती आणि शेतकरी म्हणजे भाऊचा आपुलकीचा विषय. शेती चांगली झाली पाहिजे आणि शेतकरी समाधानी आनंदी राहिला पाहिजे, हाच भाऊचा मोठा ध्यास होता. गोरगरिबाच्या पोरासाठी बी शाळा काढली. शेतकरी, लेखक, साहित्यिक, समाजकार्य करणारे याच्यासाठी लाखाचे बक्षिसं ठेवली. जो चांगला काम करीन त्याच्या पाठीवर शाबासकीची टाप ठेवून त्याला प्रोत्साहन द्यायचा मोठेपणा भाऊनं दाखवला आणि त्याच्या पोरायनं ते पुढे चालू ठेवलं. सगळ्या जगाला रस्ता दाखवला तो महात्मा गांधीने. त्यानं दाखवेल मार्गानं गेलं तर जगातलं दारिद्र्य आणि दुःख गैरं कमी होईल. भाऊवर त्या विचाराचा प्रभाव पडला आणि त्याच्यातून उभं राहिलं गांधी तीर्थ. तीर्थ नेहमीच पवित्र असतं. बापूजीचे विचार सगळं जीवन लोकांसमोर, खास करून जवान पिढीसमोर त्याच्यासाठी भाऊनं खटपट केली. गांधी तीर्थामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं गांधी उभा केला. भारतात असं फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं. भाऊचं मला ध्यानात येईल वैशिष्ट्य म्हणजे मनात येईल प्रत्येक चांगला विचार प्रत्यक्षात आणि दाखवायला. याच्यासाठी गहिरी इच्छाशक्ती आणि मनाची तयारी लागते. जे करणं कठीण आहे तेच आपण करी दाखवायचा हा भाऊचा स्वभाव. ते सगळ्यालाच जमतं असं नाही. भाऊनं जे हातात घेतलं ते पुरं केलं. जय नील पाहिली की मन कसं हरकी जातं. ते एक कृषी तीर्थच आहे. देशापरदेशातून लोक ते पाहायला येतात. जाता जाता भाऊचं कौतुक करतात. राष्ट्रपती अब्दुल कलाम आले, मंत्री आले, देशादेशातले मुख्यमंत्री आले आणि अडलं तंत्र त्याच्या भागात गेले. लोक पाहिले म्हणत की जडी दांडानं पाणी लागतं तरी थेंबानं काय होईल. पण भाऊचा भरोसा होता की हे थेंब थेंब पाणीच शेतकऱ्याचं जीवन बदलून टाकेल आणि बदललं. कांदा, आंबा, पेरू आणि केळी याच्यावर प्रक्रिया करीसन त्याच्यातून रोजगार उभा केला. शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले. एवढंच नाही तर ते बाहेर देशात पाठवायचं, देशाची निर्यात वाढवली. हे सर्व कष्ट करायसाठी भाऊनं जलंभर कष्ट केलं. घरादाराची फिकीर केली नाही, स्वतःच्या जीवाची बी पर्वा केली नाही. गासलेट, क्रूड ऑइलची एजन्सी, मग जळगावात पेट्रोल पंप, धुळ्याला गॅसची एजन्सी, सावद्याला पेट्रोल पंप, थेट मालेगावला गॅस, गासलेट, ऑइल या एजन्स्या मिळाल्या. जळगावची केळी पावडरची फॅक्टरी विकत घेतली आणि तरी प्लॅस्टिक पाईपाची फॅक्टरी सुरू केली. एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं असा मोठा कारभार केला. नुसतं कारभार उभा करीसन चालत नाही, तर तो कारभार चालवणारे माणसं बी उभे करणे पडतात. ते बी भाऊनं केलं. आज त्या फॅक्टऱ्या, कारखाने हजारो लोकायला पोचत आहे. ते भाऊचं स्मारकच आहे. एखादा माणूस जन्माला येतो आणि आपल्या परिवारासंगत समाजाचं, देशाचं बी भलं करी जातो. त्याचं खरं जगणं असतं. त्याचा जन्म सार्थकी लागतो. त्याचा लोकांमध्ये जवाहरलाल भाऊचं नाव आहे. एका सिनेमामध्ये गाणं आहे ना, जीना उसका जीना है जो औरों को जीवन देता है. भाऊवर प्रभाव होता तो महात्मा गांधीचा. गांधीजीनं सांगितलंच आहे, तुमची संपत्ती तुमच्या मालकीची नाही, तुम्ही त्याचे विश्वस्त आहे. ती समाजाच्या मालकीची असते. तुम्ही तिचे राखणदार आहे. तरी लोक दुसऱ्याचं बी हडपायला कमी नाही करतात. तरी दुसऱ्याला देणं सोपं नाही. त्याच्यासाठी गैर मोठं मन लागतं. माणसा कवा होशील ना माणूस. अरे संसार
जसा तवा चुल्यावर अंधी हाताले चटके तवा मी येते भाकर. असं जग्याचं तत्त्वज्ञान जगाले सांगणारी बहिणाबाई स्वतः अनाळी होती, पण तिच्या कविता आता विद्यापीठातल्या लोकांना शिकायला मिळतात. त्या बहिणाबाईचं स्मारक तिच्या राहत्या घरी भाऊनं उभारलं. अनेक मोठं काम केलं. शेवटी भाऊ मुंबईला दवाखान्यात होते. जगण्या मरण्याची लढाई चालली होती. सगळ्याचे डोळे जसलेक हॉस्पिटलकडे लागेल होते. आणि अशोक भाऊचा निरोप आला, आम्ही हरलो, देव जिंकला. आपल्याला वाटे भाऊ आपल्याजवळ राहिले पाहिजे. तर देव म्हणे, आता इतके वर्ष तुमच्याजवळ राहिले, मग आता मायाजवळ राहतील. पण त्याचा आत्मा जैन हिलवर आहे, बांबोरीच्या फॅक्टरीत आहे, अनुभूती शाळेत आहे, फूड पार्कमध्ये आहे, गांधी तीर्थमध्ये आहे. आपल्याला पाहतो आहे आणि रस्ता दाखवतो आहे. 2009 सालच्या डिसेंबर महिन्यात जयगावचे कारखानदार भवरलाल भाऊ जैन याचं ती आणि मी हे पुस्तक छापीसन आलं. ते पायसन लक्षात आलं की काहीतरी अजब आहे, कारण त्याचं कव्हरच वेगळं दिसलं. ती हा शब्द पहिल्या पानावर, मी हा शब्द दुसऱ्या पानावर. तिले मागून मीचा रंग दिसतो. वाचल्यावर तर ध्यानात आलं पुस्तकातली ती महत्त्वाची आहे. तसं पाहिलं तर मी पहिल्या पानावर घेणं भाऊच्याच हातात होतं, पण ती कण मी आणि मी कण ती एकमेकांमुळे ते होते. भाऊच्या मनाचा मोठेपणा, मनाची उदारता तडी दिसते. पण कांताबाईनं घरदार नातगोतं सांभाळलं, त्याकडनंच भाऊले कारभाराकडे लक्ष देता आलं. घरगृहस्थी सांभाळणं बी काही सोपं नाही. कारभार चालवायला तर पैसा मिळतो, घरगृहस्थीतून काय मिळतं याची जाण भाऊच्या मनात होती. ती या पुस्तकातून समोर आली आहे. आपली संस्कृतीच अशी आहे की नवरा कमाई करेल आणि बायको घर सांभाळेल, पण नोकरी करणाऱ्या बायाले बी हे काही चुकलं नाही. पुस्तकाले देईल प्रस्तावनेमध्ये डॉक्टर भालचंद्र नेमाडे म्हणतात, हे पुस्तक म्हणजे भवरलाल भाऊ याची जीवनकथा आहे. लयदा भाऊ मरणाच्या दारात जाई आले, पण हिम्मत करीसन परत बी आले. हिम्मत करीसन त्याला परत धाडलं. अशा टायमाले माणसाले त्याचा स्वतःचा शोध त्याला आसरा देतो, आधार देतो. हे पुस्तक म्हणजे भाऊनं इमानदारीनं स्वतःच्या मनामध्ये झाकीसन जे पाहिलं ते आहे. पुढे त्यानं लिहिलं आहे की घरादाराला सांभाळणं, टिकोई धऱ्यासाठी बाया जी मेहनत घेता, कष्ट घेता, ते कोणी गणतीतच धरत नाही. त्याकन त्याच्या मेहनतीचं मोलच उरलं नाही. त्याला हिशोबात घ्यायची पद्धतच राहिली नाही. लेकरायला जलम देणं, त्याचं पालन पोषण करणं, याचा आपला हिशोब अर्थशास्त्र मोजतच नाही. त्याची गणतीच होत नाही. बायाच्या त्यागामागे कुटुंबाचे, घराचे संस्कार असतात. भवरलाल भाऊनं या सगळ्यावर ते लिहिलं आहे. ते गैरं मोलाचं आहे. अलाद्या माणसानं आईसारख्या भावना विचार ठेवला तरच हा फरक कमी होईल. आणि बायातले मान सन्मान मिळेल. खरं म्हणजे नेमाडे साहेबांना जे चांगलं आहे त्याच्यापेक्षा आणखी चांगलं काय सांगाईल. भवरलाल भाऊनं फक्त त्याच्या संसारापुरतंच सांगलं नाही, तर त्याच्याशी संबंधित लयच गोष्टी सांगल्या आहेत की आपण त्या लयदा ध्यानातच घेतो नाही. ते म्हणतात, माणसाच्या जिंदगीचे 3 टप्पे असतात जे महत्त्वाचे असतात: जन्म, लगन आणि मरण. त्याच्यापैकी पहिला न तिसरा टप्पा आपल्या हातात नसतो, तो देवाच्या हातात असतो असं आपण मानतो. पण जो मधला टप्पा आहे लगन, तो आपल्या हातात असतो. तो असा टप्पा असतो की त्याच्यातून पुढच्या पिढीला सजवणं, घडवणारी, निभवणारी साथीदार निवडायची आपल्याला ही गोष्टच आपल्या जीवनातली एक मोठी मोलाची असते. जोडीदार निवडायचा, मग सप्तपदी, 2 जीवायचं, 2 आत्म्याचं मिलन. मग फक्त 2 जीवायचं मिलनच नसतं, आणि नवीन जीवायला जन्म द्यायसाठी तयारी बी असते, व्यवस्था बी असते. एक मोठं भरेल कुटुंब म्हणजे विश्वाचं अलादर रूपच असतं. चांगलं, उत्तम, मंगल विचार करणं आपल्या मनाची चांगली उपजच असते. त्याच्यासाठी पुढे जाण्यासाठीची वाट असते. वाट केवळ वाट आहे म्हणून चालायचं नसतं. या वाटेवर जे पायानं चालतात ते फक्त अंतर कापतात,
मैल मोजता, पण जो चांगल्या वाईटाचा विचार करीसन चालतो तो मात्र त्याचं ध्येय गाठतो. जे चालणं असतं, जो पैसा ठिसन सुखासमाधानामध्ये सुखासमाधानाच्या मागे लागीसन होत नाही, तर त्याच्यासाठी निंबन विचाराची शिदोरी लागते. आपला जोडीदार पायाचा, निवड्याचा म्हणजे मुलगा न मुलगी, दोन्हीच्या भावना न विचार, प्रश्नानं उत्तरं, एकमेकाले पाहणं, निरखणं, राहिलेले समजी घेणं आणि त्याच्यातून होणारं अंतरात्म्याचं दर्शन, या सगळ्याचा नेमबन विचार करीत जोडीदार ठरवायचा हा भारत देशाच्या लग्न संस्कृतीचा पाया आहे. तो पाया जितका मजबूत, जितका पक्का राहील, तितकं आपलं लग्न बी भक्कम राहील. असं म्हणतात की बायको उंबरठ्या लोक साथ देते, भाऊबंद मसंटी लोक पुरतात, आपलं शरीर चिते लोक असतं, पण पाप पुण्य मात्र कायमच आपल्या आत्म्याला चिकटेल राहतं. त्यासाठी चांगले विचार आपल्या जीवनात उतारणे हे गैर महत्त्वाचं आहे. त्याच्यातच जीवनाची सार्थकता आहे. अशी सार्थकता तिच्या जिंदगीत होती जी सदा विचारानंच जगली. अशी एका जोडीदारणीची साथीदाराची अक्षरगाथा म्हणजे ती आणि मी. याला सगळ्या जैन कुटुंबाच्या अनोख्या जीवनाची कथा बी म्हणता येईल. या वाटचालीमधील सगळ्या गोष्टीचे अर्थ देणारी ती माऊली होती. तिचं नाव कांताबाई. तिची जी कहाणी आहे, मी अगोदर म्हटलं असं की भाऊ ही सगळी कहाणी स्वतःभोवती फिरवू शकले असते, गुपू शकले असते, पण त्यानं तसं केलं नाही. त्यानं कांताबाईले मध्यस्थानी ठेसन सगळं लिहिलं. मला असं वाटतं की त्याच्या संसारासाठी कांताबाईनं न बोलता जीव लायसन जे केलं त्याची परतफेड करण्यासाठी भाऊनं तसं लिहिलं. अशी पुस्तक वाचताना भाऊची भाषा आणि शब्द याच्यावरची हुकमत ध्यानात येते. पुण्याच्या सौ राधिका माडगुळकर यानं मला असं म्हटलं आहे की भवरलाल भाऊनं हे पुस्तक जरी सौ कांताबाईचं चरित्र म्हणून लिहिलं असलं तरी तिच्यात भारताची संस्कृती, नीतीनं करेल आचार विचार याचा मस्त उहापोहा करेल दिसतो. तोडीसन जगणं हे गैर सोपं असतं, पण जोडीसन जगणं इथलं श्रीमंत असतं ते पुस्तकाच्या पानोपानामध्ये जाणवतं. घरादारात एकोपा ठेवणं, त्याच्यासाठी थोडं सहन बी करणं पडतं, थोडं सोडी बी देणं पडतं. कांताबाईनं तेच केलं. म्हणून घरात सख्खे चुलत गुण्या गोविंदानं आणले न घर मोठं झालं, जगाच्या नकाशावर उमटलं. भाऊ जेव्हा लग्नासाठी पोरगी पाहत होते तेव्हा त्याचा मित्र पंढरीनाथ सावे यानं भाऊला सांगलं की जीवनाले रंगभूमी समजायचं की लढाईची जागा हे आता तुला ठरवायचं आहे. भाऊनं पक्क ठरवलं होतं की आपण जीवनाले रंगभूमी समजीसन चालायचं. नाटक म्हटलं की कमीत कमी 2 पात्र आले. त्याच्यातला एक भाऊ स्वतः आणि दुसरा धुंडोयाचा आहे. पण तो धुंडाळा करता करता डोक्यात मात्र समाजाचे विचार, आईबाबाचे जुने विचार या सगळ्यातून आपला रस्ता धुंडोयाचा होता. कांताबाईले पायाले घाटकोपरले दलूभाऊच्या घरी जायचं होतं. दलूभाऊ हे भाऊचे काका इंजिनियर होते आणि मुंबईला नोकरी करत आणि घाटकोपरले राहत. कांताबाईचं पहिले एका जागी सोयरीक तुटेल होते. ज्याच्याशी ते सोयरीक होईल होती तो अमेरिकेत गेला तर परत आला नाही. कांताबाईनं त्याला पाठवेल पत्र पण त्यानं उत्तरं बी दिले, पण तो परत आला नाही. याबाबत एकदा तिची सोयरीक मुळेल आहे. कशी पोरगी पाहायला जाणं म्हणजे त्या काळात कमीपणाचं समजत. कांताबाई जशी घरात आली तशा सगळ्या लोकांनी नमस्कार केला. तो नमस्कार मनापासून होता असं भाऊला जाणवलं. त्या नमस्काराच्या मागे कांताबाईचे संस्कार बी दिसत होते. त्यावेळचं बाईचं जे वर्णन भाऊनं केलं आहे त्याच्यावरून ज्यानं कांताबाईला पाहिलं बी नाही त्याच्या डोळ्यापुढे बाईची मूर्ती उभी राहते. चेहरा, नाक, कपाळ, डोळे, कान, नेशेल साडी, डोक्यावरचा पदर या सगळ्या गोष्टी भाऊनं नीट निरखिसन पाहिल्या. लयच प्रश्न बी विचारले. कांताबाईनं त्या प्रश्नाचे व्यवस्थित उत्तरं बी दिले. कांताबाईचे मायबाप पुढारेल विचाराचे होते म्हणून त्यानं गावातल्या लोकांचा विरोध असेसन बी लेकीले BA लोक शिकाडलं. मायबापाची वृत्ती, विचार पुढारेल असले की घरातलं वातावरण आपोआपच चांगलं राहतं.
आणि त्या वातावरणातून पोरं बी चांगला विचार करायला शिकतात. भाऊनं तर जाणू कशी कांताबाईची परीक्षाच घेतली. शिकली आहे म्हणून नोकरीच करीन असं नाही, पण एखाद्या वक्ती जोडीदाराला काही मदत लागली तर म्हणून डिग्री घेतली आहे. आणि शिक्षण का वाया जातं? घरकामाशिवाय बाकीच्या सगळ्या कामामध्ये शिक्षणाचा उपयोग होतच असतो. शिक्षणामुळे आपण जे काही काम करतो ते अळानी बिनशिकेल माणसापेक्षा चांगलं करू शकतो. प्रत्येक गोष्टीत आपली समज उमज सूझबूझ दुसऱ्यापेक्षा चांगली असते. घरातली झाडझूड, स्वयंपाक पाणी, येणारा जाणाराची खातिरदारी, नात्यागोत्याचे संबंध, पोराबाळाची देखरेख याच्यात फरकच पडतो. या सगळ्या गोष्टीकडे पायाची नजर हुशार, दिलदार आणि अदबशीर बनते. घरकाम, पोरं, रान्नं खाणं या अलाद संभाईसन बी लयच काही करता येतं. लेकरायचं पालन पोषण, देखरेख हे काही सोपं आणि रिकाम्या टायमाला करायचे कामं नाही असं मला तरी वाटतं, असं कांताबाईनं सांगलं. जंगलातले झाडं आणि बगीच्यातले झाडं याच्यामध्ये फरक दिसतो. घरातल्या मोठ्या म्हाताऱ्या लोकांची सेवा करणं हे खुशी देणारं, आनंद देणारं काम आहे. बायाले देवानं हे असे कामं करायसाठी नुसतं शरीराचं नाही तर मनाची बी ताकद दिली आहे. देवा धर्माचे करायची बी अलगच शक्ती बायकाईला द्यायला आहे. लेकरायला वळण लावणं, संस्कार देणं म्हणजे एक नवं जग तयार करायसारखं आहे. त्याच्यात मला कोणताच कमीपणा वाटत नाही असं बी बाईनं सांगलं. तिच्यात बी पुस्तकं वाचायला जर फुरसत मिळाली तर मग दुधात साखरच. तसंच बायानं माणसाचे कामं करायमध्ये मोठी हुशारकी आहे असं बी मला वाटत नाही. हे कांताबाईचं त्या वयातलं उत्तर वाचिसन अचरतच लागतं की या बाईचे विचार कितले पोक्त होते, मोठ्या माणसासारखे वाटतात. हे उत्तर ऐकीसन भाऊ बी चकित झाले आणि घेवाही गेले. अशी पोर कोण नाही म्हणेन. दलूभाऊ आणि आणखी 2 लोक विजापूरला जाईसन राहिले. कांताबाईचा पुरा तपास काढीसन आले, चौकशी करी आले. सगळ्याच गोष्टी नीट होत्या. म्हणीसन दलूभाऊनं पुढाकार घेतला आणि काही दिवसातच भवरलाल भाऊ आणि कांताबाईचं लग्न झालं. नाशिकच्या जेलमध्ये लग्नाचा कार्यक्रम झाला. हे लग्न नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये झालं कारण तरी जेठमलजी जोशी हे प्रमुख डॉक्टर होते. ते मूळ जळगावचे. त्याच्यात बी जैन परिवाराशी संबंधित होते. कांताबाईचं लहानपण मोठ्या खटल्याच्या घरात गेलं. त्यावरून नव्या घरात जुळई घ्यायला बाईले तसं काही जळ गेलं नाही. विचारायला प्रश्नायले कांताबाईनं द्यायला उत्तरातून जणू तिच्या अंतरात्म्याचं दर्शन बाहुलं झालं. बाईचा नितयपणा तो उमटीसन दिसलाच. कांताबाईनं बाहुले पहिले होईल पण तुटेल साखरपुड्याची बी कथा सांगली. सहसा असं कोणी सांगत नाही. अलादी परिस्थिती अशी संबी भाऊनं आईची समजूत काढली आणि कांताबाईशी लग्न केलं. भाऊची आई शिकेल नव्हती पण तिला व्यवहाराचं शहाणपण होतं. घरासाठी सदा काम करीत राहे. भाऊच्या लग्नात नवरीकडून हुंडा मिळायला पाहिजे असं तिला वाटे. तेव्हा समाजात तशीच हवा होती. पण भाऊनं तिला सगळं समजायचं सांगलं. लेकासाठी मात्र त्या माऊलीनं आपलं म्हणणं सोडी दिलं. सगळे ठीकठाक जुळीसन आलं. या सगळ्यात मला भवरलाल भाऊचा मोठेपणा जास्त वाटतो. समाजाची फिकीर न करता घरच्या सगळ्याची सल्लामसलत करीसन कांताबाईले त्यानं स्वीकारलं. याच्यातून समाजाले खास करीसन जवान पोरापोरीले भाऊचं असं कर्यातून शिकलं पाहिजे की लग्न करताना हेराहेरीचा फक्त शरीर, रूप, रंग न पाहता मन, विचार समजी घेतलं पाहिजे. आणि वरवर जे दिसतं त्याच्यावर न बोलता लयदा मधलं अंतरंग पाहिलं पाहिजे, नाही तर बऱ्याचदा पस्तावा होतो. या पुस्तकात भाऊनं लयच सामाजिक गोष्टीबद्दल लिहिलं आहे. त्याचे विचार बी मांडले आहे. त्यातला एक विषय आहे आपली कुटुंब पद्धती. ते म्हणतात की सगळा परिवार एकत्र राहायला पाहिजे. सगळे भाऊ, काका, चुलते एका छताखाली राहिले की एकमेकाचा आधार राहतो. घराची प्रगती होते. सुखात न दुखात बी सोबत राहतात. एकटं राहिलं की जवानीतच पैशाची फिकीर पडते. घरात बी आणि बाहेर बी एकट्यानं धावपळ करणे पडते. तेव्हा गरज भासते आधाराची आणि संघाची. भाऊचा साखरपुडा
त्याला आपण लालगण बी म्हणतो. तो वाकोदले भाऊच्या घरात झाला. साखरपुडा म्हणजे लग्न पक्क करणारा कार्यक्रम. हिंदू लोकांच्या मध्ये असे जे विधी कार्यक्रम होतात त्याला एक संस्कार मानतात, म्हणून त्या त्या वेळेले अलग अलग विधी पूजा करतात. तसं वेगवेगळ्या समाजात देया घ्यायच्या अलग अलग पद्धती असतात. भाऊले सूटबूट, कपडे, घड्याळ, पंखा अशा वस्तू सासऱ्याकडून मिळाल्या, पण भाऊले त्याच्यात आनंद आणि समाधान कवाच वाटलं नाही. कारण भाऊच्या सासरे उत्तम चंजी हे या सगळ्या चीज वस्तू घ्यायसाठी तेव्हा सोयऱ्या दायऱ्याकडून 3,000 उसने घेतले होते. त्याचं भाऊले गैर वाईट वाटे. आपल्याला या वस्तू द्यायसाठी सासऱ्याला उसनवारी करणे पडली, त्याचे जबाबदार आपणच आहे असं त्याला वाटे. माणूस विचारी यानं भाऊ कसला की त्याचं मन त्यालाच खातं. तसं पाहिलं तर भाऊचा याच्यात काहीच गुन्हा नव्हता. कांताबाईच्या माहेरात एका जमान्यात राजेशाही थाट होता. सगळी आबादानी होती, पण हळूहळू सगळं गेलं. भाऊनं लग्नाबाबतचं चिंतन मनन या पुस्तकात लिहिलं आहे. भारतात आणि बाकीच्या देशांमध्ये खास करी सन अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, युरोप याच्यामध्ये लग्नाबाबत गैरा फरक आहे. गैरा म्हणजे जमीन आसमानचा. आपण एकदा लग्न करतो न 7 जन्म संगनरायाचं वचन शपथ घेतो. आपल्याकडे लग्नाले 16 संस्कारापैकी एक मानतात. जोडीदार निवड्यासाठी 17 चौकशा करतो. लग्नाचा बी एक उत्सव करतो. नातं गोतं एका जागे जमतं, मौज मजा करता, पूजापाठ करता, देवदेवकं करता. परदेशात मात्र तसं नसतं. ते लग्नाला जाणून एक करार बांधतात. त्याच्यामुळे ते तुटलं काय आणि राहिलं काय त्याला त्याचा घन पस्तावा नसतो. त्याच्यामध्ये एकाच जन्मात लयदार लग्न करतात. त्याच्यामुळे रोजमरे त्याला कोण लळे अशी त्याची गत आहे. लग्न झाल्यावर जळगावच्या तिजोरी गल्लीत एका बिल्डिंगमध्ये 2 खोल्याच्या जागेत भाऊ आणि कांताबाईचा संसार सुरू झाला. घर लहान आणि राहणारे जास्त. अशा परिस्थितीत तानातानी होणारच आहे. पण कांताबाईनं बारकाईनं काटकसरनं संसार केला. कोणाला दुखवलं नाही. अलाद्या घराची जुळई घेतलं. घराचं गोकुळ केलं. घरामध्ये जास्त लोक असले की भांडायला लागतंच. पण कांताबाईनं त्याचा आवाज बी होऊ दिला नाही. एवढंच काय, बरे तो आवाज भाऊच्या कानालोक बी जाऊ दिला नाही. नवऱ्याला त्रास होणार नाही याची त्या नेहमीच खबरदारी घेत. इतकंच न तर स्वतःच्या मनात बी काही ठेवत ना. सासू कितली बी रागवली बोलली तरी बाईनं कवा तोंड उघडीसन 2 शब्दाचं उत्तर दिलं नाही. असं आता पाहायला मिळत नाही. थोड्या थोड्यानं बोला चालू होता. घरात सगळं तानेल वातावरण राहतं आणि सासू सासऱ्यासोबत राहायचं नाही असे फैसले होतात. फक्त राजा राणीचा संसार पायाचा असतो. नवरा बायको समजदारी असली की लयच प्रश्न उभेच राहत नाही. तशी समजदारी भाऊ आणि बाईमध्ये होती. कांताबाईचं पाऊल घराला लागलं आणि घराची भरभराट चालू झाली. घासलेटची एजन्सी मिळाली, पौरले पेट्रोल पंप मिळाला, घरात पैसा आला. पण कांताबाईत बदल झाला नाही. घरातलंच काय पण दूरचे नातलग बी सांभाळले. घरासाठी नात्यागोत्यासाठी पळतीन ते कष्ट केले, लागीन ते सोसलं. कोणाकडून कशाची अपेक्षा केली नाही. पोराच्या जन्माच्या वेळी भाऊ एकदा बी दवाखान्यात होते नाही. पण बाईनं त्याचा राग केला नाही. समजी घेतलं की कामासाठी नवऱ्याला वणवण करणं पडतं, फिरणं पडतं. पहिल्या बाळणपणावक्ती भाऊ 4-5 दिवसानं आले. डॉक्टर बाईले त्याचा राग आला. त्यानं भाऊले 2 गोष्टी सुनवून दिल्या, पण बाई एक शब्द बी बोलले नाही. काय म्हणू या बाईले, केवढं हे सहन करणं, नवऱ्याच्या पाठीशी कितलं भक्कमपणे उभं राहणं. बाई संगतच घराची भरभराट बी आली. 4 मुलं, 4 वाऱ्या, नातवंड, मोठं गोकुळच झालं घराचं. 4 पोरं, 1 पुतण्या हे भाऊसोबत कामाला लागले आणि धंद्याची भरभराट होत गेली. तशातच भाऊले हृदयाचा आजार लागला. बाईले बी आजारानं गाठला. 1962 ते 1996 सालालो बाईची तब्येत एकदम चांगली होती. तडलोक जैन इरिगेशनची बी भरभराट झाली. 96 ते 2002 या काळात हा काळ बाईच्या तब्येतीला घातक ठरला आणि जैन इरिगेशनला बी धोकादायक झाला. गैरी पैशाची अडचण आली, तानातान झाली. 2002 पासून तर 2005 लोक या 3 वर्षामध्ये
तोटा भरीसन निघाला, पण बाईची तब्येत बिघडतच गेली. काही दिवस दवाखान्यात आणि नंतर घरातच दवाखाना उभा करीसन प्रयत्न केले, पण इलाज चालेना. शेवटी 6 सप्टेंबर 2005 हरतालिका होती. त्या दिवशी बाया नवऱ्याच्या हयातीसाठी उपवास करतात आणि पूजा बी करतात. नेमके त्याच रोजी बाईनं डोळे मिटले. बाईचा श्वास थांबला. 45 वर्षाचा संसार सहवास संपला. त्याआधी भाऊच्या पाया पडीसून निरोप घ्यायची बाईची इच्छा होती, पण भाऊले निरोप द्यायची इच्छा नव्हती. आणि कशी येशील? कांताबाई म्हणजे भाऊ, कांताबाई म्हणजे न दिसणाऱ्या धाग्यानं बांधेल जैन फॅमिली आणि समाजासाठी राबणारा जैन उद्योग. कांताबाईशी घरातले माणसं, घटना तर जुळेल होतेच, पण जैन उद्योगाची उलाढाल बी जुळायला होती. दुसऱ्यासाठी राबणारी, जगणारी कांताबाई. तिची कथा आहे ती आणि मी, ती आणि मी.